थांबा. काय टाइमपास लावला तुम्ही हा सतरंजी टाकून घ्या पाहुणं कधी पण येतील आवरा पटपट पटपट द्यायचं. हा केंजळ फाट्यात सूर्य फाट्यात ना तिथनंच की हा हा सूर्या हा अरे पाहुणं का नाही केंजळ फाट्यापर्यंत आली ती का पण पोचलेली तयारी झाली ना सगळी. बरं ठीक आहे मला सांग डॅडींची गाडी आता दिसली का रे नाही रे डॅडी येतो म्हणल्यात का. वय बरं ठीक आहे गुरुजींचं काय झालं अरे विसरलोच बघ बघ असा जातो आणि गुरुजींना लगेच घेऊन येतो हा जा पटकन हा आलोच. कसं काय गुरुजींचं विसरलं माझ्या कुठनं काय कळणच. आतापर्यंत डॅडी यायला पाहिजे होतं मला नाही वाटत आता डॅडी येतील जाऊई बापू डॅडी यायचं का आम्ही. डॅडी या की आम्हाला यायला उशीर तर नाही ना झाला. अहो नाही नाही वेळेत आलाय तुम्ही पाहुणं बी पोचतील आता बा आम्ही आज जातो पोरीसनी काय हवंय नकोय बघायला. चालते की. डॅडी लय बरं वाटलं तुम्ही आलं ते तुमचं आभार कसं म्हणू ते जाऊई बापू आभार परक्या माणसाचे मानायचे असतात. आम्ही तर घरचेच आहोत. अहो नाही तसं नाही पण जे झालं ते डॅडी म्हणताना आम्हाला डॅडी म्हणजे काय बाप आणि बापाला रुसायचा रागवायचा अधिकार नसतो. त्याला असती फक्त जबाबदारीची जाणीव आणि ती त्यांनी पार पाडायची असते बा. त्यामुळे आमच्या बाबतीत निश्चिंत राहा. आता कुठं वजा हलकं झाल्यासारखं वाटतं डॅडी तुम्ही चला ना या बसा या सूर्या नाना या की पाहुणे आलीत का. नाही आला अजून तोपर्यंत तुम्ही बसून घ्या सूर्या पाहुणा आले ती. आले हो ए काजू या लवकर. राजूला सांग आरतीचं ताट घेऊन याला जा जा पटकन राजू आरतीचं ताट घेऊन ये. तेरा 14 अरे पोरगी 15. अरे सूर्या अरे काय लावले नी. मामा ही झाली खालची अजून गाडीत आहेत ती बी मुक्त. अरे पण सूर्या तू तर बोलला होता सगळी मिळून 20 जण येतील म्हणून. अरे तर यांचीच 20 झाल्यात त्यात आपली वेगळी. दादा आता जेवणाचं कसं करायचं. काय मला बी कळणं झालं काय करायचं पाहुणे तर बोलले होते घरगुती कार्यक्रम घरचीच माणसं असतील फक्त थांब पाहुणे जरा बोलून येतो. मामा ते बरं नाही दिसत अरे पण चला चला लवकर उतरा. नमस्कार नमस्कार या 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 पाहुणे या. पाहुणा ही पिशवी तेवढी आत नेता का. नमस्कार मारुतराव नमस्कार. का अचानक एकदम काढला साखरपुडा. सगळे ठीक आहे ना. नाही कसं आहे आमचे जावई बापू लय भोळे आहेत. बहिणीच्या प्रेमापोटी होला हो करतात वा. दादा तुला राजूने आत बोलवलंय. डॅडी आलो मी जर चालते की. पाहुणं आलो ह्यांची जरा बसण्याची व्यवस्था आलो मी जरा पाहून बस बस बसा बस
दादा बघ ना माणसं किती आलीत. आता एवढं सगळ्यांच्या जेवणाचं काय करायचं? तेच ना मला पण कळणं झालंय अगं. मला सांगा माणसं किती आहेत? साधारण 30-35 लोक असतील. हां बापरे, एवढ्या सगळ्यांना तर जेवण पुरणार नाही. तेच ना. राजू, आपल्याकडे सामान तर सगळं आहे ना? हां सामान आहे. झालं तर मग सूर्या, तू एक काम कर. तू काजू पुड्या जिमला आतमध्ये पाठव. आपल्याला 2 गॅस, शेगडी आणि फडताळ्यावरची काही मोठी भांडी लागतील. एवढं सगळं जरी मिळालं ना तरी बाकीचं आम्ही बघून घेतो. अरे आणि आपल्याकडे राजू शेफ आहे, त्यामुळे तू कशाला टेन्शन घेतोस? चला राजू शेफ, आता बायका पण काही कमी नाहीये हे दाखवून द्यायची वेळ आली आता. चला. पप्पे, मला ना पोटात लय कसं तरी होतंय. धनू, होणारच की ग. अगं लगीन म्हणजे प्रत्येक पोरीचं स्वप्न असते आणि ते असं खरं व्हायला लागलं ना की पोटात फुलपाखरं उडतात, गुदगुल्या होतात. बघ ना, साखरपुडा, मेहंदी, हळद, उठणं, साड्या, नथ, जोडव्या, मंगळसूत्र, काय घेऊ काय नको असं होते. किती तयारी करायची असते ना. होणारच. ए पप्पे, अगं आवर घाल जरा तुझ्या गाडीला. माझ्या पोटात ना कावळे उडतायत, कावळे. फुलपाखरं कुठे उडवती? मला भूक लागली. तुला मसाले भाताचा वास येत नाही का ग? मसाले भात, मसाले भात, अगं कसलीस ग तू? तू खाण्याशिवाय दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ग? अगं आज तुझा साखरपुडा आहे ना. पप्पे, आता देवानं माझी सिस्टीमच अशी बनवली, त्याला मी काय करू? मला ना लय काहीतरी खावंसं वाटतंय. आत्ताच्या आत्ता मी काही खाल्लं नाही ना हो, तर माझं काही खरं नाही. मसाले भात, मसाले भात. थांब 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 थांब, 1 मिनिट थांब. ही धर, ही खा आणि गप्प बस. पप्पे, तुझी पप्पी घ्यायची वाटते. थँक्यू थँक्यू. अरे बायको, ओ गत्ते माझं ससूल. अजून किती दिवस नाराज राहणार आहे आमच्यावर? हा, सोडा की आता राग. 4 दिवस भावानी सांगितलं माहेर राहायचं, राहिली. शेवटी किती केलं तरी बाईसाठी सासर महत्वाचं. त्यामुळे आता काय करायचं, आजचा कार्यक्रम संपला की सगळं आवरायचं आणि माझ्याबरोबर घरी निघायचं. येणार ना? म्हणजे उगाच ईशाची परीक्षा घेऊ नको एवढंच माझं सांगणं होतं. हात सोडा माझा, हात सोडा माझा. ए, माच कुणाला दाखवती? नवरा आहे ना तुझा? 4 दिवस इथं येतोय, प्रेमाने बोलतोय, बघवत नाही का तुला? डोक्यात जायचं नाही. तुझा माज उतरायला मला येळ नाही लागणार. शत्रुभाऊ ना, काय एवढी चिडचिड करताय? चला आपण जाऊया. कुठं? अहो तुम्हाला थंड सरबत पाजतो, चला.
शत्रुराव पाहुणं म्हणून सांगतोय, बायकोला ना प्रेमानं मनवायचं असतं, धमकवायचं नसतं. आणि हे शेवटचं असं स्वप्नात जरी झालं ना, सोडणार नाही मी तुम्हाला. काय परत नाही होणार, सोडा परत नाही होणार. परत झालंच नाही पाहिजे. इथनं बाहेर जाऊन कार्यक्रमाचा काही शूट केला तर पाहुण्यांसमोर हानी ना बघणार नाही. मग जगात काय बी करायचं, सूर्याच्या बहिणींच्या नादाला लागायचं नाही. काय कुठं हरवलं? ते गरम होत होतं लय, म्हणलं जरा अंगणात जाऊन हवा घ्यावी. तर बायको भेटली. तुम्ही म्हणता ना जरा प्रेमाने बोलले की सगळं होतंय व्यवस्थित, तर समजून घेत होतं एकमेकांना. अहो पण ही वेळ नाही ना बोलायची. तुम्ही चला, तुम्हाला फॅन लावून देतो, बरं वाटेल तुम्हाला. या क्या है? चल. चला मुलीला घेऊन या. हा ए थांबा थांबा, स्टॉप स्टॉप स्टॉप. ब्लॉक उड्या असा खतरनाक फोटो काढ एकदम. स्माइल करा सगळे, स्माइल पप्पे स्माइल. या लवकर, चला या. चला चला लवकर या. कसली गोड दिसायला लागले माझी धनू. एवढा कार्यक्रम झाला की तिची नजर काढूया. वायन महामाधवाय मा गोविंदाय नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः. ए तुला आयडिया देतो. तू का नाही पुढ्याच्या खांद्यावर बस, खांद्यावर. आणि का नाही मग खांद्यावर बसला का नाही एकदम असं मस्त वर्ण वर्ण एकदम खतरनाक फोटो येईल, खतरनाक. हा म्हणजे असं वरनं टॉपनं. हा टॉपनं बेस्ट. तू काही येडा बिडा झाला काय? काय टॉपने साखरपुडा चाललाय, खांद्यावर बसल्यावर कसं वाटेल लोकांना? हिता बेटा झाला काय, शिडी आणून देतो तुला. बस हटके बस, शिडी बिडी काय नको रे. असं वरनं बघ ना, तुझ्या वर उभं राहिला कसा 360 अँगल येईल असा एकदम ड्रोन सारखा. हा राजूताई, हे फोटो काढायचं सोडून काय खेळत बसले? हे काजू पुढे काय चाललंय तुमचं? आजच्या दिवसात फोटो काढणार आहे की नाही? काढतोय म्हणतो खांद्यावर. का बसा, काम कर. वधूवराच्या अंगठ्या समोर ठेवा. पाहुणं, मी तुमच्याकडे मग अशी पिशवी दिलती ना, हा ती कुठं आहे? हाय ठेवले, आणतो. हे धर. सूर्यकांतराव जरा बाजूला येता का? वाईच घोळ झालाय. काय झालं? चला तुम्हाला सांगतो.
चला मला जरा बोलायचं आहे. काय झालं पाहू? तुम्हाला जी पिशवी दिली होती ती तुम्ही नक्की कुठे ठेवली होती? तिथं बाहेर देवी ठेवली होती का? ही बघा, ही मोकळाच बॉक्स आहे, ह्यात अंगठीच नाही. काय? कसं शक्य आहे हे? हा, आणि ही अंगठीची पिशवीत कोणी ठेवली? हा मला काय सपान पडलंय वे? हा, अंगठी चोरीला जाईल ती. मला सांगा, तुम्ही खरंच हा बॉक्स पिशवीत ठेवला होता ना? आणि नक्की अंगठी होती ना यामध्ये? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही खोटं बोलतोय? आम्ही अंगठी आणलीच नव्हती. हो तसं नाही पाहुणं. एक काम करू, आपण बाहेर सगळ्यांना विचारू. चल चल. सूर्या, अरे असं कसं सगळ्यांना विचारणार? बरं, त्यांची चौकशी म्हणजे त्यांच्यावर आरोप केल्यासारखं नाही का होणार? आणि आपलीच माणसं आहेत रे सगळी. मला तरी काही हे बरोबर वाटत नाहीये. अहो पाहुणं, मला काय सूचना झाले? अयो, अशुभ संकेत तर नाही ना? अहो पाहुणं, तसं काही विचार आणू नका मनात. तसं काही नाही. दादा, पण आता आपण काय करायचं? हे जे काही घडलंय त्याचा डॅडी कसा फायदा करून घेतील हे काही सांगता येत नाही. आता वेळ वाया घालून चालणार नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. आपल्याला बाहेर सगळ्यांना विचारायलाच लागेल. आपण जाऊया. चल. थांबा, मला हे असं विचारणं काही बरोबर वाटत नाहीये. आणि मुहूर्त चुकूनही चालणार नाहीये. सूर्या, ही अंगठी घे आणि ही घाला धनुला. आणि यांनी आणलेल्या अंगठीचं आपण नंतर बघूयात. तुळजाभ, पण ही सूर्या, हे घर माझं आहे, त्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टीवर या घराचा सुद्धा अधिकार आहे. काका, तुम्ही जा ही अंगठी घेऊन. तुळजाभ, तुझ्यावर कसं म्हणू तेच कळणं झाले मला. एक काम कर, मानूच नकोस. ते जास्त आवडेल मला. दादा, पण ही अंगठीशी गेलीच कशी? राजू, ते आपण नंतर बघू काय ती. आता आपण बाहेर जायला पाहिजे. सगळी वाट बघतील आपली. चल चल. चला अंगठ्या घाला एकमेकांना. अहो बाहेर जरा हळू की. साखरपुडा संपन्न झाला.